नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे. मित्रांनो, पैसा हा निर्जीव आहे, जिवंत नाही. पैसा जिथं ठेवला तिथंच राहतो. माणूस हा सजीव आहे, लक्षात घ्या. माणूस हा सजीव आहे, पैसा हा निर्जीव आहे. तरी पण आपली हार का होती? आपण ह्या लढाईमध्ये अपयशी का होतो मित्रांनो? त्याचं कारण आहे, बरंच काही गोष्टी अवलंबून असतात मित्रांनो. सजीव माणूस निर्जीव वस्तूला कसा काय अपयशी ठरू शकतो, लक्षात घ्या मित्रांनो. पैसा जिवंत नाही, जिथं ठेवला तिथंच राहतो. परंतु पैशाच्या बाबतीत अनेक जण अपयशी होतात. त्याचं कारण आहे मित्रांनो, पैशाला पाय नसतात, परंतु तो पळतो. आपल्या साध्या भाषेत म्हणायचं म्हणजे त्याला कुठं तर आपण बंद केलं पाहिजे मित्रांनो. पैसा कितीही कमवता येत नाही, आणि पैसा कमवण्यासाठी आपल्याला स्किलचा वापर करावा लागतो. मेहनत तर आहेच, परंतु मेहनतपेक्षा स्किल महत्त्वाचं असतं. बघा, काही लोकांना 10-10 लाख रुपये पगार असतो महिन्याला, आणि कंपन्याच्या ऑफरवर ऑफर असते, आणि काही लोकांना 10,000ची नोकरी मिळत नाही. हे का असं होतं? कारण आपली क्वालिटी, जसं काही डॉक्टर 2,000 रुपये फीस घेतात, काही डॉक्टरला 200 रुपये आपण देतो, आणि 2,000 रुपये ज्या डॉक्टरना देतो त्यांचं वेटिंग असतं, त्यांचे अपॉइंटमेंट लिमिटेड असते मित्रांनो, आणि त्यांना रिस्पेक्ट पण असतो. पैसे आणि रिस्पेक्ट हे मिळवायचं असेल तर खूप मोठी मेहनत योग्य वेळी करावं लागते. वेळ निघून गेल्यास हे काहीही मिळत नाही मित्रांनो. आता बघा ना, काही विद्यार्थी 1 मार्कासाठी त्यांना चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळत नाही किंवा नोकरी जाते. तो मार्क पैसे देऊन मिळत नाही, आणि पुन्हा कळून उपयोग होत नाही. मित्रांनो, मला सांगायचे की वेळ ही परमेश्वरानं प्रत्येकाला सारखी दिली आहे. त्याचा योग्य वापर केला तर, आणि तुम्हाला सांगणारा पाहिजे, चांगल्या माणसाच्या संपर्कात राहिलं पाहिजे, आणि सांगणाऱ्याचं आपण ऐकलं पाहिजे. आता आम्ही विनामूल्य तुम्हाला यूट्यूब चॅनलवर किंवा ऑडिओ व्हिडिओ पाठवतो आहे, फोन करतो आहे, परंतु बरेच लोक ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. आता आपले गोल जे असतात, आपले जे उद्दिष्ट असतात, आपल्या जबाबदारी असतात, आपली जिम्मेदारी असते, त्याचा आपण एकदम विचार केला पाहिजे. जसं एखाद्याचं लग्न होतं, मुलाबाळांचं शिक्षण, पेन्शन, स्वतःचं जीवन जगण्यासाठी लागणारा पैसा, अन्न वस्त्र निवारा, घर घेणे, जागा घेणे, मुलामुलींचं लग्न, शिक्षण, ह्या मोठ्या गरजा आहेत. आणि ह्या गरजासाठी प्लॅनिंग जर नाही केलं तर कधीच ह्या गरजा पूर्ण होत नाहीत. कर्ज काढून काम चालवणे हे एक तात्पुरती मलमपट्टी आहे मित्रांनो. महत्त्वाचं इन्कम पाहिजे. इन्कम वाढवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. इन्कम वाढवण्यासाठी अनेक गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागतो. जसं स्किल वाढवणे, वेळ वाया न घालवणे, आणि बचत करणे, हा सगळ्यात बेस आहे मित्रांनो. बचत इन्व्हेस्टमेंट नंतर येतं. बचतच नसेल तर तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट कुठून करणार? सेविंग, आणि सेविंगसाठी आपल्याला खर्चावर नियंत्रण आणावं लागतं. 99% लोक खर्चावर नियंत्रण आणू शकत नाही, म्हणून आयुष्यामध्ये अपयशी होतात. गरिबी येते त्यांच्या वाट्याला. पिढ्यानपिढ्या गरीब असतात मित्रांनो. तर पैसा बचत केला पाहिजे, बचत करायची जागा योग्य पाहिजे. बऱ्याच वेळा बचत तर केलं जातं, पण पैसे भरलेलेच मिळत नाहीत. जसं पतपेढ्या, कॉपरेटिव्ह बँका, मल्टी मार्केटिंग कंपन्या अनेक येतात आणि जातात. नावं सांगायलासुद्धा कमी पडतील मित्रांनो. असं का होतं? कारण आपल्या विचारावर असतं सगळं काही. माइंडसेट, सगळं काही विचारावर भविष्य असतं मित्रांनो. हा बेस आहे. तुमच्या मनात येणारे विचार आणि कंटिन्यू कर्म चांगलं करणं. चांगले विचार, चांगले कर्म, बस. बाकी काहीच असू शकत नाही. बऱ्याच वेळा चांगले विचार येतात आणि निघून पण जातात, परंतु ते टिकवणं गरजेचं आहे. जसं मी म्हणतो, लग्न झाल्यानंतर आपले काही गोल असतात. आपलं घर घ्यायचे, मुलांचं शिक्षण करायचे, आपल्या उतरवायसाठी पेन्शन प्रोव्हिजन करायचे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. काही व्यक्तीला गोलच नसतात. जसं होईल तसं होईल म्हणतात. मला सांगा, गाडीला 2 व्हीलर 4 व्हीलरलासुद्धा हँडल कशासाठी दिले? नुसता गाडी कुठेही जाईल ना. आपल्याला योग्य ठिकाणी वळवण्यासाठी हँडल किंवा स्टेअरिंग दिले. मग त्याचा वापर जर नाही केला तर गाडी कुठेही जाईल ना. काही लोक असे भेटतात आम्हाला, म्हणतात जसं होईल तसं होईल. मित्रांनो, काय होणार आहे? कुठेही जाणार आणि खड्ड्यात पडणार, दुसरं काय होणार आहे? मित्रांनो, पैशाची बचत केली पाहिजे, खर्चावर नियंत्रण आणलं पाहिजे, आणि कठोर परिश्रम करून चांगलं प्लॅनिंग केलं पाहिजे. योग्य ठिकाणी पैसे ठेवले. आता पैसे ठेवायच्या 2च जागा आहेत, पोस्ट आणि LIC ऑफ इंडिया. आता LIC ऑफ इंडिया ही सरकारची संस्था आहे मित्रांनो.
आणि LIC ऑफ इंडियामध्ये पोस्टापेक्षा जास्त फायदे मिळतात. आणि पोस्टाचे काय टेम्पररी रिकरिंग अकाउंट असतं 4 वर्षे 5 वर्षे, ते आता बऱ्याच लोकांना आवडतात. मला सांगा मित्रांनो, कुठलंही काम तुम्ही तात्पुरतं केलं तर फळ तात्पुरतं मिळेल का परमनंट मिळेल, हे आपण पहिला विचार केला पाहिजे. आपण काय कायमस्वरूपी प्लॅनिंग करत नाही. आपल्याला काय वाटतं, त्रास होतो आहे. मित्रांनो, त्रास जर आपण घेतला नाही तर काहीच मिळणार नाही. तकलीफ और दर्द के आगे जीत आहे, जीत है. तकलीफ और दर्द के आगे जीत है. आपण तकलीफ दर्द घ्यायलाच टाळतो. आता सध्याच्या काळात हाच प्रॉब्लेम आहे. कुठलीही गोष्ट करायची म्हणले की टाळलं जातं आणि चुकीच्या गोष्टी केल्या जातात. आपलं निर्जीव उत्पन्न असून, पैसे हे निर्जीव असून आपला पराभव का होतो? कारण निर्जीव वस्तू आपल्याला पराभव करते आपण सजीव असून, कारण आपण त्याचा वापर योग्य करत नाही. उत्पन्न आले की सर्वप्रथम आपण खर्च करतो. काही व्यक्ती तर इन्कम येण्याच्या अगोदरच प्लॅनिंग असतं खर्चाचं, हे वस्तू घ्यायची ते वस्तू घ्यायची, आणि कर्ज पण काढतो आपण. कर्ज काढू नये असं नाही, परंतु कर्ज काढल्यानंतर ती इन्कम वाढलं पाहिजे. लायबिलिटी आणि ॲसेट हेच कळत नाही. आता आपण ॲसेट आहो परंतु आपण लायबिलिटी बनतो, कारण आपण चुकीच्या ॲक्टिव्हिटी करून कर्जबाजारी बनतो आणि उत्पन्नातला बराच भाग व्याजापोटी जातो आणि त्याच्यावर आपल्याला फ्रस्ट्रेशन, टेन्शन येतं, BP शुगर होतात, आजार होतात आणि माणसाचं जीवन संपून जातं आणि पिढ्यानपिढ्या ही गोष्टी पुढे अशाच फॉरवर्ड केल्या जातात. कुणी तर चांगला विचार करणं गरजेचं आहे आणि संगत चांगली महत्त्वाची आहे. जसं मी नेहमी सांगतो, दारू, गुटखा, गोवा आईच्या पोटामध्ये कुठला माणूस शिकत नाही. चुकीच्या गोष्टी, चोऱ्या, अपहरण, जे चुकीच्या गोष्टी आपण कुठं आईच्या पोटामध्ये शिकत नाही, इथंच शिकतो, ते संगतीनं होतं. संगत चांगली पाहिजे. आपण तात्पुरत्या आनंद मिळवण्यासाठी किंवा तात्पुरत्या गोष्टीसाठी आपण परमनंट आनंद, कायमस्वरूपी आनंद नष्ट करतो. मित्रांनो, विचार फार महत्त्वाचे असतात. आणि जसं आपण रेल्वे स्टेशनला गेलं ना, आपल्याला जर तिकीट पाहिजे असेल तर आपण गावाचं नाव सांगितलं पाहिजे. तिकीट द्या म्हणलं तर कुठलंच मिळणार नाही. तसं आपले काही गोल असतात, आपल्याला घर घ्यायचे, जागा घ्यायचे, मुलांचे शिक्षण करायचे, म्हातारपणी आपल्याला पेन्शन पाहिजे, हे गोल ठरवले पाहिजे आणि त्याच्या योग्य प्लॅनिंग करून ते टिकवलं पण पाहिजे. आलेलं उत्पन्न सर्वप्रथम आपण बचत केली पाहिजे. इथंच आपली चूक होते. नोकरी व्यवसाय करून आपण पैसे कमवतो. आपण काय करतो, पहिल्यासुद्धा सगळे खर्च करतो. आता आम्ही गेली 25 वर्ष झालं मी इन्शुरन्स फील्डमध्ये काम करत आहे. माझा अनुभव सांगतो, प्रत्येकजण पैसे बचत करायचं म्हणलं की टाळाटाळ करतो आणि कर्ज काढून करतो. मोबाईलसुद्धा EMIवर घेतात. घेऊ नये असं नाही, परंतु मित्रांनो, तुमच्यासाठी ते भविष्यासाठी घातक आहे. खर्च लिमिटेड केला पाहिजे, कमी केला पाहिजे. ते खर्च आपल्या हातात आहे. उत्पन्न मिळवायचं आपल्या हातात नाही. आपण प्रयत्न तर करतो, चांगलं शिक्षण घेतो, डिग्र्या करतो, आपण कंपन्या बदलतो किंवा आपण व्यवसाय करतो, जास्तीत जास्त काम करतो, हे आपल्या हातात आहे. परंतु पैसे किती मिळायचे, समजा एखादा बिझनेस आहे, गिऱ्हाईक किती यायचं आपल्या हातात आहे का? नाही. परंतु आपल्याला आलेले पैसे जपून वापरायचे एवढं आपल्या हातात आहे ना. आपण जर जपून नाही वापरलं तर काहीच पुरणार नाही ना. आणि सतत कामात असलं पाहिजे. मन फ्रेश ठेवून चांगले विचार करून सतत प्लॅनिंग केलं पाहिजे. काही लोक थोडे दिवस करतात. आता आमच्याकडे काही लोक छोटी मोठी पॉलिसी काढतात आणि म्हणतात बस झालं, ती संपल्यावर काढू. मित्रांनो, वेळ वाया का घालवता आयुष्यातला? हा वेळ पैशाने मिळणार आहे का? आणि वेळेचंच परिणिती म्हणजे माणसाचं आयुष्य असतं. प्रत्येक माणसाला जे त्रास होतो ना, त्याच्या काही चुकामुळे होत असतो. कुठलाही असतो, मेडिकल लाईन असू द्या, एज्युकेशन लाईन असू द्या, आपलं जीवन असू द्या, आपल्याला जे प्रत्येक त्रास होतो त्याचा जरा भूतकाळात जाऊन त्याची पाहणी करा, आपल्या लक्षात येईल. आणि आपल्याला योग्य मार्गदर्शन करणारा व्यक्ती मिळाला पाहिजे आणि आपण त्याचं ऐकलं पाहिजे. आपल्या जीवनाचा टाईमपास होतो. मित्रांनो, मेहनत करून वाईट दिवस येतात, हे 99% लोकांच्या बाबतीत असंच घडतं आहे. माझा 25 वर्षाचा अनुभव सांगतो. काम करून वाईट दिवस, जसं जेवण करून पचन नाही झालं तर प्रॉब्लेम असतो ना पोटामध्ये कुठं. तर आपण डॉक्टरकडे जातो का नाही, पचन होणार झालं अन्न पाणी म्हणून, आणि डॉक्टर एवढ्या तपासण्या करूनसुद्धा आजार कधी सापडत नाहीत आणि पैसे देऊन गॅरंटी नाही. इथं सगळं पैसे भरले की पुढची गॅरंटी मिळते. मित्रांनो, हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतो, कसली गॅरंटी असते का? मग आपण ट्रीटमेंट का घेतो? किंवा मुलांना आपल्या शाळा कॉलेजमध्ये पाठवतो, तिथं कसली गॅरंटी आहे का? पासची आहे का? नोकरी मिळायची गॅरंटी आहे का? कुठली तर गॅरंटी आहे का? मग का करतो? साधा मित्रांनो, आपण रोज जेवण करतो, पचेल का माहीत नाही, उलटी होईल का माहीत नाही, पण का खातो? कारण ह्या गोष्टीतनंच आपल्याला जिवंत राहता येतं किंवा एनर्जी तयार होते. तसंच आहे मित्रांनो, खाण्यासाठी पैसे लागतात, प्रत्येक गोष्टीसाठी पैसे लागतात. आपण पैसेच ठेवत नाही आणि ठेवलं तर चुकीच्या ठिकाणी, लालची पोटी 1-2% मिळतात म्हणून आपण कुठंही पैसे ठेवतो. मित्रांनो, भारत सरकारची संस्था LIC ऑफ इंडिया आणि आता तर आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे.
मित्रांनो, ह्याच्यापेक्षा ऑफर असूच शकत नाही. बरेच लोक आम्ही गेलं माहिती सांगितली म्हटलं अजून कुठला चांगला प्लॅन आहे, अजून कुठला चांगला आहे, हे असंच स्वतःला भरकटतात. मित्रांनो, आम्ही चांगलं स्थिर व्हायचं सांगतो, परंतु स्वतः ते भरकटतात आणि धड काहीच करत नाहीत. डिसिजन पेंडिंग ठेवतात, आज करू उद्या करू म्हणतात आणि चांगल्या गोष्टी विसरून जातात. चांगल्या गोष्टी सतत सांगाव्या लागतात, कारण चांगली गोष्ट सांगून सांगून बऱ्याच व्यक्ती करत नाहीत आणि चुकीच्या गोष्टी ऑटोमॅटिक आपण करत असतो. बचत LIC ऑफ इंडिया इथंच का करायची? कारण ही सरकारची संस्था आहे, धोका नाही, भीती नाही. आपल्याला पेपरला ॲडव्हर्टाईज देतो आम्ही पैसे घेऊन जाऊ म्हणून. कुठली बँक देते का? बँका बंद पडतात कितीतरी आणि आपल्याला भरलेले पण पैसे मिळत नाही. हे वास्तव चित्र आहे मित्रांनो. जागृत होण्याची गरज आहे, जागे होण्याची गरज आहे. काळ फार वाईट आहे मित्रांनो. पुढचा काळ तर ह्याच्यापेक्षा भीषण आहे. आज 15 ते 20 हजार रुपये पगार मिळतो. बघा ना तुम्ही, किराणा दुकान, कपड्याचं दुकान, कुठं पण बघा किती सॅलरी आहे. आणि शहरामध्ये राहायची कॉस्ट वाढले का कमी झाले? महागाई वाढले का कमी झाले? कसं पुढे चालवणं? एका घरी दोघं तिघं काम करत तेव्हा प्रपंच चालतो. भविष्य कसं सुधारेल? आता इंग्लिश मिडियम शाळा आल्यात, पूर्वी नव्हत्या. आपणच चुकीच्या गोष्टीनं जात आहोत मित्रांनो, आणि ते जाऊ नये म्हणून हा व्हिडिओ आहे. आता पूर्वी मराठी मीडियममध्ये शिकलेले लोक काय देश चालवत नाहीत का? ते मोठे ऑफिसर बनले नाहीत का? आपल्या मनामध्ये कुठला तर गैरसमज निर्माण होतो. इंग्लिश मिडियम शिकवल्यानंतर नोकरी लागते, माणूस मोठा होतो. तसं नाही मित्रांनो. सगळ्या भाषा चांगल्या असतात, सगळ्या भाषेचं नॉलेज पाहिजे मित्रांनो. आणि इंग्लिश मिडियम शाळा ह्या सगळ्या प्रायव्हेट शाळा आहेत, ते तुमच्या फीसमधनं चालतात आणि ते पैसे पण कमवतात. हा बिझनेस आहे. आपल्याला कधी कळायचं मित्रांनो? आज मोबाईलचा इतका गैरवापर झालेला आहे मित्रांनो. एका घरी 5-5 मोबाईल होता का पूर्वी? मी हे का सांगतो? आपल्या हातातनं कळत नकळत चुका होतात. आलेलं उत्पन्न सगळं खर्चामध्ये संपून जातं. खर्च करायला पैसे उरत नाहीत, कर्ज काढून खर्च केला जातो. कसे जीवन सुधारेल मला सांगा? प्रश्न सांगा, तुम्हाला कोण पैसे आणून देईल? आपण काय करायला पाहिजे मित्रांनो? हा झाला प्रॉब्लेम. तुम्हाला सांगतो त्याच्यावर उत्तर. आपण पहिलं आलं की उत्पन्न, नोकरी, व्यवसाय, कुठूनही आलेले पैसे पहिलं बचत केले पाहिजे आणि LIC ऑफ इंडियामध्येच केले पाहिजेत. कारण धोका नाही, भीती नाही, ह्याच्यात पुढच्या पैशाची गॅरंटी मिळते. जसं 2,000 भरले की आपल्याला 10 लाख रुपये लिहून दिले जातात. मॅजिकल प्रॉडक्ट आहे मित्रांनो. आणि सरकारची संस्था आहे. 1 वर्षानंतर हे पैसे पण वापरता येतात, काहीच प्रॉब्लेम नसतो. तेच पैसे असतात, वापरून वाढतात आणि पुढची गॅरंटी मिळते. म्हणजे जीवनाला पक्का आधार आहे, गॅरंटेड आहे. आता तर आयुष्यभर इन्कम देणारा प्लॅन आहे मित्रांनो. आपण करायलाच पाहिजे. जास्तीत जास्त मल्टिपल पॉलिसी केल्या पाहिजेत. जसं महागाई वाढते ना, जबाबदाऱ्या वाढतात ना, इन्कम वाढल्या पाहिजे ना. इन्कम वाढवण्यासाठी इन्व्हेस्टमेंट पण म्हणतो आपण, परंतु बचत केल्याशिवाय इन्व्हेस्टमेंट होत नाही. मेन बेसिक बचत आहे. आपण सर्वप्रथम आलेले पैसे पहिलं बचत केले पाहिजे, नंतर खर्च केला पाहिजे. असेल तेवढ्या पैशामध्ये आपण चालवलं पाहिजे. बरेच लोक असं करत नाहीत, म्हणूनच वाईट दिवस येतात. जसं शेतकऱ्यानं बियाणं जर जमिनीत नाही टाकलं तर धान्य कुठून येणार आहे? आपण बियाणं संपून टाकतो. मुदल आपण पैसेच ठेवत नाही, आणि पैसे ठेवायचं म्हणलं की नको वाटतात आणि पाहिजे तर असतात मित्रांनो. हे कसा फॉर्म्युला? हे आपला प्रश्न. आपण चुका करतो आणि दुसरा कोण सोडवेल? कर्जसुद्धा मिळत नाहीत. आता भीषण परिस्थिती होत चाललेली मित्रांनो. महागाई जबरदस्त होत आहे आणि आपण आलेले पैसे सगळे संपवतो. निर्जीव वस्तू आपला पराभव करते. बघा आपल्यात काय कम करत आहे. आपण कसा आपला डोळ्या देखत पराभव होतो आणि सजीव माणसाला निर्जीव वस्तू अपेशी करते मित्रांनो. तर आपण काय केलं पाहिजे? खर्च कमी केला पाहिजे, बचत केली पाहिजे. LIC ऑफ इंडियामध्ये आता आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन आहे. आयुष्यभर खर्च चालू असतो. आयुष्यभर इन्कमचं सोर्स पाहिजे. नोकरीसुद्धा 60च्या पुढे करू शकत नाही. व्यवसाय असेल तरसुद्धा वय वाढल्यानंतर आपल्याला इंद्रियाची पार्ट कमजोर होतात आणि आपल्याला दिसत नाही. हातपाय काम करू शकत नाहीत, कमजोर होतात आणि आपल्याला कमजोर झाल्यामुळे, काम न झाल्यामुळे पैसे मिळत नाहीत. पैसे न मिळाल्यामुळे आपल्याला उपाशी राहायची वेळ येईल. आपले मुलंसुद्धा सांभाळणार नाहीत. काळ बदलत चाललेला आहे. 10-20 वर्षापूर्वीचा काळ बघा, आजचा काळ बघा आणि येणारा काळ बघा. वाईट परिस्थिती आहे. लोक म्हणतात प्रगती झाली. मला दाखवा प्रगती कुठं आहे? 10-20 हजाराच्या वर पगार मिळत नाही. मला सांगा, पूर्वी असं होतं का? पूर्वी कमी उत्पन्न असून लोकांच्या कमाई झाल्या, कारण स्वस्ताईंचा काळ होता. ज्यावेळेस महागाई वाढते ना, त्यावेळेस मध्यम उत्पन्न गटातला वर्ग आणि कमी उत्पन्न गटातला वर्ग क्रश होतो ऑटोमॅटिक. श्रीमंत लोकांना काय फरक पडत नाही, त्यांच्याकडे अमाप पैसा असतो. आणि आपल्या भारतामध्ये श्रीमंत लोक मुठभर आहेत, 1-2% आहेत. 98% लोक मध्यम उत्पन्न गटात आणि कमी उत्पन्न गटात आहेत. मित्रांनो, हे कधी कळायचं आपल्याला? आपण जागे झालं पाहिजे. असं जर झोपत गेलो, झोपणे म्हणजे दुर्लक्ष करणे असा अर्थ आहे. जर आपण असंच दुर्लक्ष करत गेलो तर पैसे कमवायचे वय पण संपून जाईल, प्रश्न जाग्यावर राहील, मग कर्ज पण मिळणार नाही. सगळीकडून अपराधासारखं, गुन्हेगारासारखं जीवन जगायला. घरातली माणसंसुद्धा म्हणतील तुम्ही काय केलं इतके दिवस?
आपल्याला सगळीकडनं पश्चाताप आणि बदनामीची वागणूक मिळेल. अपराध्यासारखी, गुन्हेगारासारखी. गुन्हेगार गुन्हा तर करतो, त्याची चूक तर असते, परंतु हे गुन्हा आपण कळत नकळत आपल्या हातातनं घडत असतो मित्रांनो, रोज घडतोय. मला फोन करा. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562. पवार बाळासाहेब. प्लॅनिंग करा. एक सेकंद वाया घालू नका मित्रांनो. हा परमेश्वराने दिलेला सेकंद आहे. वेळ ही आपण विकत आणली नाही आणि मिळणार पण नाही. दुकान नाही वेळेचं. असं जर असतं तर कुठलाच माणूस या पृथ्वीवरला मेला नसता. मरायला लागलं की 2 वर्ष आयुष्य वाढवून घेतलं असतं मित्रांनो. असं होऊ शकत नाही. आपण अमूल्य वेळ वाया घालवते. मेहनत केली पाहिजे, चांगले विचार केले पाहिजेत आणि ज्या माणसांनी ज्ञान आणि पैसा कमवला अशा माणसाशी सानिध्यात राहून त्याचं आपण शिकून घेतलं पाहिजे. आज मला सांगा, इंडियामध्ये शिक्षण नाही मोफत आणि पेन्शन नाही आणि वैद्यकीय सेवा नाहीत. तिन्ही गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. शिक्षणाशिवाय पुढे पिढी सुधारणार नाही, नोकऱ्या मिळणार नाही आणि हॉस्पिटलची गरज तर आवश्यक असते आणि पेन्शन जगण्यासाठी म्हातारपणी इन्कम बंद झाल्यावर काय करणार. तिन्ही गोष्टीसाठी तुम्हाला प्लॅनिंग करावं लागेल. दुसऱ्या देशाचा जर विचार केला तर परदेशामध्ये तिन्ही गोष्टी सरकार पुरवतं आणि हे आपल्या देशामध्ये तिन्ही गोष्टी कधीच मिळणार नाही, मी गॅरंटेड सांगतो. त्याचं कारण आहे मित्रांनो, बऱ्याच मोठमोठ्या संस्था ह्या राजकीय पुढाऱ्याच्या आहेत. एज्युकेशन संस्था, मेडिकल कॉलेज आणि सरकारनं आता तर पेन्शनच बंद केलं आहे. ते तर क्लिअर कट आहे. फक्त मिलिटरीमध्ये पेन्शन आहे. म्हणून मित्रांनो बचत करा. LIC ऑफ इंडियामध्ये आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन आहे. 8% इंटरेस्ट रेट आहे मित्रांनो. 8% इंटरेस्ट रेट कुठंच मिळत नाही. सेव्हिंगला मिळतं का? आणि ते पण लाईफ टाईम आणि टॅक्स फ्री पैसे मिळतात. बँकेत जर 1 लाखाची FD केली तर 7-8 हजार मिळतात. त्याच्यावर TDS असतो. आता 7% आहे. ते पण 2 वर्ष 3 वर्ष बचत करायला पाहिजे. तसं जर म्हणलं तर 4-5% इंटरेस्ट आहे. 5,000 रुपये मिळतात 1 लाखाला इंटरेस्ट आणि आपण 50,000 रुपये देतो. परत आपण 15 लाखाचा इन्शुरन्स देतो आणि लाईफ टाईम पैसे देतो आपण. मित्रांनो डबल इंटरेस्ट कुठं मिळते का मला सांगा बरं. आता आपण EMIमध्ये आपल्याकडे FD तयार होते आणि FD असे मॅजिकल आहे. त्या FDमध्ये 8% इंटरेस्ट मिळतं आणि बोनस मिळतो आणि इन्शुरन्स मिळतं आणि ही लाईफ टाईम पैसे मिळवण्यासाठी लवकरात लवकर हा प्लॅन घ्या. हा प्लॅन बंद होणार आहे. त्याचं कारण सांगतो, 8% इंटरेस्ट देणं कुणालाही परवडणार नाही आणि परत बोनस द्यायची, परत इन्शुरन्स कवर आणि वाढीव इन्शुरन्स कवर. वय वाढेल तसं इन्शुरन्स वाढतो. मला सांगा, वय वाढेल तसं पॉलिसीज मिळत नाही, परंतु ह्याच्यामध्ये इन्शुरन्स कवर वाढत असतं आणि पैसे तुम्ही भरलेले पण वाढतात. असं होतं का कुठं? बँकेत तुम्ही 1 लाख रुपये टाकलेत, FD केले आणि त्याचे इंटरेस्ट घेतल्यावर 1 लाख रुपये वाढतात का? इथं वाढतात ना. आणि FD करण्यासाठी EMIमध्ये FD होते. मॅजिकल FD आहे मित्रांनो. विचारामध्येच प्रगती असते, टिकवण्यामध्ये तर सत्य प्रगती असते आणि माणूस सक्सेस होतो. नेहमी आपण पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे आणि बुद्ध्याला आपल्याला लागणारे पैसे ते ठेवले पाहिजे. आपल्यासाठी पैसे कोणी आणून देणार नाही. जसं माणूस सजीव आहे आणि पैसा निर्जीव आहे तरी आपला पराभव होतो आहे. ते आपण सर्वप्रथम बचत केली पाहिजे आणि खर्चावर नियंत्रण आणलं पाहिजे. आता खर्च सुसाट करतात लोक. खर्चावर लोकांचं कंट्रोल नाही. महागाई तर वाढली आहे तरी खर्चावर कंट्रोल नाही. ह्याच्यामुळेच प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम आपल्या हातातच असतो, परंतु आपण त्याचं उत्तर इतरत्र शोधत असतो मित्रांनो. तसं नसतं. म्हणून तर म्हणलं जातं की तुझं पाशी जागा चुकलाशी. एका ह्याच्यामध्ये अभंगामध्ये म्हणलेलं आहे. म्हणजे आपण जागा चुकवतो आपलीच. मित्रांनो आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन आहे, तो बंद होत आहे. लवकरात लवकर घ्या. पैसे ठेवा, नाहीतर काय उपयोग होणार नाही. वय वाढत जाईल तसं मानसिक तणाव वाढेल आणि एक दिवस संपून गेल्यावर सुद्धा आपली बदनामी करते. लोक म्हणतात ना त्या माणसानं आयुष्यात काही केलं नाही. हे आपल्याकडे लेबल लागलं जातं. आपली ॲडव्हर्टाईज होती फुकट. TVला आपण पैसे देऊन ॲडव्हर्टाईज करतो ना, चांगली वस्तू आहे म्हणून. चांगली असते की नसते तो भाग वेगळा आहे, परंतु TVला ॲडव्हर्टाईज केली जाते ना, करोड रुपये दिले जाते 1 सेकंदाची ॲडव्हर्टाईज. आपली फुकट ॲडव्हर्टाईज होती, कर्माची ॲडव्हर्टाईज. हा माणूस कसा होता आणि काय होता आहे प्रत्येकजण सांगत असतो ना. मित्रांनो आपल्याला पैसे लागणार आहेत, त्याच्यासाठी मी सांगतो आहे पैसे ठेवा, LIC ठेवा. जसं सिक्युरिटी आहे आणि ग्रोईंग पण पैसे होतात आणि नेहमी 1 वर्षानंतर वापरायला पण मिळतात. लगेच फोन करा, हा प्लॅन घ्या. लाईफ टाईम मनी बॅक पॉलिसी. पूर्वी अशा पॉलिसी नव्हत्या मित्रांनो. आपण खर्चावर नियंत्रण आणलं पाहिजे. सतत चांगले विचार आले पाहिजे मनामध्ये. त्या विचारातनं कर्म घडतं, कर्मातनं आयुष्य घडतं. आयुष्यातनं सगळ्याला, स्वतःला आणि देशाला, समाजाला, सगळ्याला फायदा होतो. चांगल्या विचारातनं चांगलं कर्म घडतं. जसं आपण घर रोज साफ करतो ना, कचरा
नेऊन कचऱ्याच्या गाडीत टाकतो का? गाडीतला कचरा गाडीतला कचरा आपल्या घरात आणतो का कोणी? तसं माणसानं फ्रेश विचार चांगले केले पाहिजेत आणि स्वतःची प्रगती करायची. ह्याच्यामध्ये काय समाजासाठी नाही, देशासाठी नाही. तुमची प्रगती झाली की ऑटोमॅटिक देशाची होते. देश समाज कधी सुधारतो? स्वतःचे प्रत्येकाचं जर जीवन सुधारलं तर देशाचं समाजाचं ऑटोमॅटिक कल्याण होते इनडायरेक्टली. म्हणजे आपण आपल्या जिम्मेदारी, जसं म्हणलं रेल्वे स्टेशनवर गेलं आणि गावाचं नाव सांगितल्याशी तुम्हाला तिकीट मिळणार नाही, तसं तुम्हाला प्रगतीला जायचे का अधोगतीला जायची. आता प्रगतीला जायचं झालं तर तुम्हाला गोल ठरवावं लागतील. मुला शिक्षणाला किती पैसे लागणार आहेत, आपल्याला पेन्शनसाठी किती लागणार आहे, घर जागा जमीनसाठी किती लागणार आहे, ह्याचं प्लॅनिंग करावं लागेल. आणि तसं नाही केलं तर मला सांगा, अभ्यास नाही केला तर नापास ऑटोमॅटिक होतो ना. चांगली गोष्ट नाही केली की वाईट गोष्ट घडत असते मित्रांनो, त्याला घडवायची गरज नाही. जे लोक प्लॅनिंग करत नाहीत, काय मेहनत करत नाहीत, त्याच्यात त्या लोकांचा प्रॉब्लेम नेहमीच असतो. जसं शेतकऱ्यानं पेरणी नाही केलं गवत उगवतच असतं. तुम्ही चांगल्या गोष्टी नाही केल्या की वाईट गोष्टी घडत असतात, त्यासाठी काय करायची गरज. म्हणून तर प्रॉब्लेम आहे. आत्ता चांगले लोक ऐकत नाहीत, चांगल्या गोष्टी करत नाहीत म्हणून प्रॉब्लेम आहेत. आता बरेच लोक म्हणतात पूर्वी एवढ्या सुविधा नव्हत्या, आता एवढं चांगलं होऊन काय प्रॉब्लेम आहेत मग? पैसा का पुरत नाही? पैसा ठेवलाच जात नाही तर कसा पुरल? जसं नळाला पाणी आलं आणि तुम्ही भरलंच नाही तर पाणी कसं प्यायला मिळेल? किंवा पावसाळ्यामध्ये धरणाचं दारच नाही अडवलं तर पाणी कसं राहील? पाणी येऊन निघून जाईल. म्हणजे माणसाने योग्य दिशेला जर आपलं विचार मन नाही ठेवलं, आपण प्लॅनिंग नाही केलं तर चुकीच्या गोष्टीकडं मन जातं, विचार जातात आणि आयुष्य नष्ट होतं मित्रांनो. आणि त्याचे इफेक्ट पुढच्या पिढीवर होतात. पिढ्यानपिढ्या लोक गरीब आहेत बघा तुम्ही. त्याचं कारण आहे विचारावर, बाकी काही नाही. आणि आपण चांगल्या व्यक्तीच्या संपर्कात राहिले पाहिजे. हे सगळ्यात मोठं तुमचा बेनिफिट असतो. आणि चांगल्या व्यक्तीचा आज लोक तिरस्कार करतात. हाच प्रॉब्लेम आहे. चांगल्या व्यक्तीचं लोकाला काय होतं, आपण बी करायचं नाही दुसऱ्याचं बघवत नाही, अशी अवस्था आहे मित्रांनो. ह्याच्यामुळे तर प्रॉब्लेम येतो ना. आपल्या मनात जर कचरा असेल तर आपल्याला कसं काय आपलं चांगलं होईल? कारण त्याच्या ॲक्शन तशाच घडतात ना. आता काही लोकांना बचतच करू वाटत नाही आणि पैसे आता ज्या गोष्टी मार्केटवर डिपेंड आहेत त्याच्याकडे जातात. ते तुमचं भविष्य तुम्ही दुसऱ्याच्या हातात देताय आणि कसं चांगलं होईल? जसं शेतकऱ्याच्या मालाला भाव का मिळत नाही? कारण भाव ठरवणारा व्यक्ती दुसरा आहे ना. कसं काय तो जास्त तुम्हाला पैसे देईल? आणि डिमांड सप्लायवर असतं. आज मला सांगा, डिमांड सप्लाय अर्थशास्त्राचा नियम आहे ना, मागणी पुरवठा सिद्धांत. आता मला सांगा, माणसाला किंमत आहे का? कशामुळे झालं असं? कारण माणसं वाढली ना. माणसं वाढल्यावर माणसाला किंमत, कुठले कांदे बटाटे जर जास्त पिकले तर त्याला किंमत राहते का? तसंच आहे. आज पैशाला आपल्याकडे इंटरेस्ट रेट इंडियामध्ये जास्त काय लोक कर्ज काढतात, बचत करत नाहीत, कर्ज काढतात. त्याच्यामुळे भारतामध्ये व्याजाचा दर जास्त आहे. दुसऱ्या देशात असं नाही. तर आपण कर्ज कमी काढलं पाहिजे, स्वतःचे पैसे तयार केले, पैशाची निर्मिती केली पाहिजे. आपण पैसा नष्ट करतो. खर्च करणे म्हणजे नष्ट होणे, कमवणे नष्ट करणे. कमवण्याच्या पहिलेच पैसे नष्ट करतो आपण. कसं? आणि पैशावर तर सगळं आहे ना. सगळ्या काही गोष्टी बेस मनी आहे ना पैसा. आणि पैसाच बचत केला जात नाही. आता इन्व्हेस्टमेंट म्हणतात लोक. बरं, इन्व्हेस्टमेंट कुठून येते? बचत केल्यावर पैसे तयार होतील ना, गुंतवता येतील. आता इथं बचतीच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट होते ना. जसं EMI FD, छोटे तुकड्यातनं पैसे थोडे आपण जमा करतो आणि मोठी रक्कम जमा होते. आणि ती मोठी रक्कम तुम्हाला आयुष्यभर इन्कम देते आणि भरलेले पैसे पण वाढतात. आता 15 लाख, 1 लाख रुपये भरले. आता आपण 300 रुपये रोज, महिन्याला 9,000 रुपये, बरोबर आहे. 15 वर्षे आपण भरले. 1 वर्षानंतर पैसे वापरता येतात. 15 वर्षात 15 लाख झाले आपले. 15 लाखाचे 20 लाख रुपये झाले आपल्याकडे, पैसे वाढले. आता 20 लाख रुपये सतत वाढत असतात, 1 लाख रुपये मिळून. आणि त्याच्यासोबत इन्शुरन्स वाढतो. म्हणजे किती मॅजिकल प्लॅन आहे मित्रांनो. तुम्हाला पाहिजे त्याच्यापेक्षा पैसे जास्त मिळतील, कल्पना पण करू शकणार नाही आपण. सतत पैसे वाढत असतात, काहीच करायचं नाही आपल्याला. आता काम करून पैसे मिळतात का? मिळाले तर पैसे आपण काय करतो, एवढ्या कष्टातनं मिळालेला पैसा आपण वाढवत नाही. जसं शेतकरी पैसे नसेल तरी कर्ज काढून जमिनीत पेरणी करतो. कधी काय करतो? पेरणी धान्य वाढवण्यासाठी. पेरणी नाही केली तर काय कुणालाच खायला मिळणार नाही. तसंच आहे, आपण पैशाची पेरणी करत नाही, पैसे ठेवत नाही आणि पेरणी केली तर चुकीच्या ठिकाणी. जसं गवत आहे त्याच्यामध्ये जर पेरणी केलं तर धान्य येईल का? तसंच आहे, पैसे जे आपण ठेवतो ते चुकीच्या ठिकाणी ठेवतो. काही लोक ठेवतात म्युच्युअल फंड, शेअर मार्केट, SIP. वाईट गुंतवणूक नाही, परंतु योग्य मोबदला मिळणार नाही. कधी तर जसं एखाद्या शेतकऱ्याने पडीक जमिनीमध्ये जर बियाणं टाकलं तरी कधी उगवत पण नाही. तसंच आहे, पैसे लोक चुकीच्या ठिकाणी ठेवतात. म्युच्युअल फंड, शेअर मार्केट, SIP, मल्टी मार्केटिंग कंपन्या, पैसेच मिळत नाहीत. आणि पुन्हा फ्रस्ट्रेशन येतं, पुन्हा निगेटिव्हिटी तयार होते, पुन्हा माणूस काहीच करत नाही.
तर मित्रांनो, LIC ऑफ इंडियामध्ये बचत करा. लाईफ टाईम पैसे मिळायचा प्लॅन आहे. आयुष्यभर EMIC FD म्हणलं ना, छोटे छोटे बचत करून इन्व्हेस्टमेंट होते आणि इन्व्हेस्टमेंटनं तुम्हाला आयुष्यभर पैसे मिळतात. जसं 1-1 लाख रुपये मिळत जातील आणि तुमचे जे 20 लाख आहे ते सतत वाढत जातील. 1 करोड रुपये होतील ते आणि 1-1 लाख पण मिळत जाते आणि त्याच्यासोबत इन्शुरन्स पण आहे. हा मॅजिकल प्लॅन घेण्याची सुवर्ण संधी आहे मित्रांनो. आज आता ताबडतोब फोन करा. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562. पवार बाळासाहेब. ओके, थँक्यू.